ऐक ना, मला एक गोष्ट सांग. तू जर भाऊ असती आणि रक्षाबंधनला तुझ्या बहिणीने तुला एकदम मस्त गिफ्ट द्यायचं असतं तर काय दिलं असतं? बहुतेक याला माझ्या भावानं माझी चॉईस काढून घ्यायला सांगितले रक्षाबंधन गिफ्ट साठी. काहीतरी भारी सांग. हे बघ, मी भाऊ असते ना, माझ्या हिऱ्यासारख्या बहिणीला हिराच दिले असते. भाऊ बहिणीचं नातं किती अनमोल असतं. शेवटी आपल्या आईनंतर आपली बहीणच आपली आई असते. खरंच? खरंच म्हणजे बहीण किती मौल्यवान असते, तिला तसं मौल्यवान गिफ्टच द्यायला पाहिजे. असं काही आलतू फालतू गिफ्ट देतात. वर्षातून एकदाच येतं रक्षाबंधन. डायमंड म्हणजे डायमंड. अरे थँक्यू यार, काम हलकं केलं तू माझं. ह्या वर्षी दीदीला डायमंड म्हणजे डायमंडच माझ्याकडून. काय तुझ्या बहिणीला हिरा? अरे संदीप, मी ना चुकीचा विचार करत होते. शेवटी बहीण भावाच्या नात्यात ना प्रेम जास्त इम्पॉर्टंट आहे. हे पैसा, भौतिक गोष्टी काही मॅटर करत नाहीत रे. पैसा काय रे, आज येतो उद्या जातो, पण प्रेम प्रेम आयुष्यभर टिकतं. ताईंना ना हे अशा पैशाच्या गोष्टी दिखावा अजिबात आवडत नाही. त्यांना मनापासून काहीतरी केलेलं आवडतं. तुला माहितीये का, तुझ्या हातचे लाडू त्यांना खूप आवडतात. माझ्याकडे एक आयडिया आहे. आपण ना तुझ्या हातचे लाडू देऊ त्यांना. बघ, असं स्वतःच्या हाताने प्रेमाने त्यांच्यासाठी बनवलेले असं कस्टमाइज. अरे हे हिऱ्यापेक्षा किती जास्त अनमोल आहे. किती आवडेल त्यांना. तू लाडूच दे. माझ्याकडे एक आयडिया आहे. लाडू प्लस डायमंड. ठरलं तर मग लाडू प्लस डायमंड. येस. मेरे को तो ऐसा धक धक हो रहा है.